तुम्ही तुमचं इंग्लिशचं टेक्स्टबुक काढा, पेज नंबर 52वर 4.4 हू इज बेटर हा लेसन आहे, तो आज आपण शिकणार आहोत. ही एक खूप छान छोटीशी स्टोरी आहे बरं का. आणि याच्यामध्ये अर्थातच तुमचा लाडका प्राणी हत्तीदादा आहे, माकड आहे आणि घुबड आहे. आता यांच्यामध्ये काय कथा घडली, काय घटना घडली ती आज आपण बघणार आहोत. लिसन केअरफुली. क्वेश्चन ए, लिसन, रिपीट अँड इनॅक्ट म्हणजे ऐका, पुन्हा म्हणा आणि तशी कृती करा. बघा आता त्यांनी आधी त्या निळ्या रंगाच्या पट्टीमध्ये माहिती दिलेली आहे. वन्स अपॉन अ टाईम देअर लिव्ड अ मंकी अँड ॲन एलिफंट इन अ फॉरेस्ट. वन्स अपॉन अ टाईम याचा अर्थ कोणे एकेकाळी. एक माकड आणि एक हत्ती एका जंगलामध्ये राहत होते. वन डे दे स्टार्टेड फायटिंग. एक दिवस त्यांनी भांडायला सुरुवात केली. फायटिंग करायला म्हणजे भांडण करायला सुरुवात केली. आता काय झालं बरं या दोघांमध्ये भांडण, बघूया. आता इथे तुम्हाला येलो कलरमध्ये काही डायलॉग दिसत आहेत. आणि ते डायलॉग कोणी म्हणलं आहे ते सुद्धा आपल्याला त्या चित्रांवरनं समजतं आहे बरं का. बघा आता हत्तीदादा म्हणतोय, आय एम व्हेरी स्ट्रॉंग. मी खूप शक्तिशाली आहे, स्ट्रॉंग आहे. आय एम गुड ॲट कॅरिंग हेवी लॉग्स. लॉग म्हणजे ओंडका आणि लॉग्स म्हणजे अनेक ओंडके आणि हेवी म्हणजे जड. मग हत्ती काय सांगतो की मी खूप शक्तिवान आहे आणि मी जड जड ओंडके वाहू शकतो, म्हणजे घेऊ शकतो, इकडून तिकडे घेऊन जाऊ शकतो. तुम्हाला माहीत नसेल कदाचित की हत्तीदादा त्यांच्या सोंडेनी अनेक जड गोष्टी उचलू शकतात. त्याच्यामुळे काही काही वेळेला आपल्याला हत्तींचा उपयोग होतो. तो कसा, तर काही काही वेळेला लाकडाचे जडजड ओंडके हत्तींच्याद्वारे आपण एका ठिकाणाहून दुसरीकडे नेता येतात आपल्याला. असे व्यवसाय करणारी लोक म्हणून मुद्दामच एखादा हत्ती सांभाळतात. आलं लक्षात. तर मग आता तो त्याची स्वतःची थोरवी सांगतोय की मी शक्तिवान आहे खूप आणि मी जडजड ओंडके सुद्धा उचलू शकतो. मग आता बघा माकड काय म्हणतंय, हा 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 बट आय एम व्हेरी क्विक. मग तो म्हणतो पण मी खूप क्विक आहे, म्हणजे तत्पर आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती की नाही, चप्पळ. तुम्हाला माहिती की नाही की माकड पटकन या झाडावरून त्या झाडावर उड्या मारत अगदी बघेपर्यंत कितीतरी लांब जाऊन पोचतं. हे एक वैशिष्ट्य आहे माकडाचं की ज्या वेळेला तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारतो त्यावेळेला तो पडत नाही. का बरं नाही पडत? कधी कधी तो त्याच्या हातांचा छान उपयोग करतो फांदी पकडायला, तर कधी कधी शेपटीचा सुद्धा करतो. आणि मग तो सांगतोय की मी खूप चपळ आहे. आय एम गुड ॲट जम्पिंग फ्रॉम वन ट्री टू अनदर. मग तो सांगतो की मी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारण्यामध्ये पटाईत आहे, गुड आहे, म्हणजे मी ते करू शकतो. ठीक आहे. मग आता त्या दोघांमध्ये भांडण सुरू झालेलं आहे. मग पुढे काय झालं बघा दुसऱ्या चित्रामध्ये. तिथं आता एक घुबड बसलेलं दिसतंय आणि ते घुबड काय म्हणतंय, हू 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 इज फायटिंग लाऊडली. आता काय झालं आहे, तो घुबड बहुतेक झोपलेला असेल किंवा शांत बसलेला असेल आणि त्याची झोपमोड झाली म्हणून तो म्हणतो कोण कोण भांडण करतं आहे असं तो विचारतो बरं का. मग पुढे तो काय म्हणतोय, आय वॉन्ट टू स्लीप. मला झोपायचं आहे. तो म्हणतो एवढ्या जोरजोरात कोण भांडतं आहे, मला झोपायचं आहे. मग आता माकड दादा काय म्हणतो, सॉरी, व्हेरी सॉरी. मग तो म्हणतो चुकलं, क्षमा कर. प्लीज टेल अस. कृपया आम्हाला सांग. असचा अर्थ आम्हाला. कृपया आम्हाला सांग. हू इज बेटर. कोण चांगला आहे, द एलिफंट ऑर आय. हत्ती चांगला आहे का मी चांगला आहे. चांगला किंवा उत्कृष्ट, म्हणजे दोन जणांमध्ये जर का तुलना करायची असेल तर आपण उत्कृष्ट असा शब्द वापरूया की आमच्या दोघांमध्ये जास्त श्रेष्ठ किंवा जास्त उत्कृष्ट कोण आहे. मग तो विचारतो की मी आहे का हत्ती आहे. ही इज स्ट्रॉंग बट आय एम क्विक. मग तो म्हणतो की तो शक्तिशाली आहे, तो म्हणजे कोण, हत्ती. अँड आय एम क्विक, आणि मी चप्पळ आहे, म्हणजे माकड स्वतःबद्दल सांगते की मी चप्पळ आहे. मग आता तो आऊल काय म्हणतो बघा, डोंट वरी, वी विल फाइंड आऊट. तो म्हणतो काळजी करू नका, आपण हे शोधून काढूया की कोण जास्त बेटर आहे. देअर इज अ मँगो ट्री जस्ट अक्रॉस द रिव्हर. त्या नदीच्या पलीकडच्या तीरावर एक आंब्याचं झाड आहे.
गो अँड ब्रिंग वन स्वीट राईप मँगो फ्रॉम देअर. मग तो सांगतो की जा, म्हणजे तुम्ही दोघंही तिकडे जा आणि ब्रिंग म्हणजे आणा. काय आणा? तर एक गोड पिकलेला आंबा तुम्ही घेऊन या तिथे जाऊन. देन आय विल टेल यू हू इज बेटर. तेव्हा मी तुम्हाला सांगेन की कोण बेटर आहे, कोण श्रेष्ठ आहे. मग पुढे काय होतं बघा. देन स्ट्रोल्ड द एलिफंट अँड हॉप्ड द मंकी टू द रिव्हर बँक. आता तो जो हत्ती आहे तो फिरत फिरत फेरफटका मारत त्या नदीपर्यंत तो पोहोचला. बँक म्हणजे रिव्हर बँक म्हणजे नदीच्या किनाऱ्यापर्यंत. आणि माकड जो होता तो उड्या मारत मारत त्या नदीच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचला, अशी त्यांनी माहिती दिली. आता पुढे कोण काय म्हणालं ते बघा. आता माकड म्हणतंय, ओ आय एम अफ्रेड टू क्रॉस द रिव्हर. तो म्हणतो, अरे मला ही नदी पार करायची भीती वाटते आहे, क्रॉस करायची भीती वाटते आहे. का भीती वाटत असेल माकडाला? कारण तो जसा झाडावर चढू शकतो तसं त्याला पोहता येत नाही ना पाण्यामध्ये, त्याच्यामुळे त्याला भीती वाटते. वॉटर इज व्हेरी डीप. डीप म्हणजे खोल. मग तो म्हणतो पाणी खूपच खोल आहे. आय एम गोईंग बॅक. मी परत जातो. मग हे ऐकल्यावर तो हत्तीदादा काय म्हणतो बघा. डोंट वरी डिअर, जम्प ऑन माय बॅक अँड वी विल क्रॉस द रिव्हर. मग तो म्हणतो काळजी करू नको, माझ्या पाठीवर बैस आणि आपण ती नदी क्रॉस करू. बघा किती छान दोघांमध्ये भावना निर्माण झाली की नाही एकमेकांना मदत करायची. बघा मग पुढे काय होतं. आता या चित्रात आपल्याला हत्तीदादाच्या पाठीवर ते माकड बसलेलं दिसतंय आणि त्यांनी माहिती लिहिली आहे बरं का. बोथ ऑफ देम क्रॉस्ड द रिव्हर. आता हत्तीदादा पाण्यातून जातोय, कारण पाणी माकडासाठी जरी खोल असेल तरी हत्ती उंच असतो की नाही, त्यामुळे एवढा पण खोल पाणी नव्हतं त्या नदीचं की हत्तीदादा बुडेल. हत्तीदादा अगदी सहज चालू शकेल असं त्या नदीचं पाणी होतं. देअर वॉज अ मँगो ट्री विथ स्वीट येलो राईप मँगोज बट दे वेअर ऑन हाय ब्रांचेस. आता ते तिथपर्यंत पोहोचले आहेत बरं का. आणि तिथे त्यांनी पाहिलं की तिथे छान गोड पिवळ्या रंगाचे पिकलेले आंबे होते. पण ते कुठे होते? ऑन हाय ब्रांचेस. ब्रांच म्हणजे फांदी, हो की नाही, आणि हाय म्हणजे उंच. पण ते उंच फांदीवर होते. मग हे बघ, आता हत्तीदादा बघा चित्रात तुम्हाला दिसतंय की तो सोंड उंच करून आंबा घ्यायचा प्रयत्न करतोय, पण त्याला ते जमत नाही आहे. मग तो काय म्हणतो, ओ नो आय कांट रीच. मग तो म्हणतो अरे मी पोचू शकत नाही आहे तिथपर्यंत. हाऊ कॅन आय गिव्ह द मँगो टू द आऊल. मग मी आता हा आंबा त्या आऊलला म्हणजे घुबडाला कसा काय देणार? मग ते माकड पुढे काय म्हणते बघा. दॅट्स इझी, लेट मी डू इट. मग तो म्हणतो खूप सोपं आहे, थांब मी करतो ते. म्हणून तो सर 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 झाडावर चढला आहे बघा माकड, आणि तो आंबा घेतो आहे. द मंकी जम्प्ड ऑन द मँगो ट्री क्विकली अँड पिक्ड अप अ स्वीट राईप मँगो. मग त्या माकडाने काय केलं, पटकन त्या आंब्याच्या झाडावर उडी मारली आणि एकदम घाईघाईने क्विकली म्हणजे लगेचच तो पिकलेला आंबा त्यांनी घेतलेला आहे. मग पुढे काय झालं बघा. दे केम बॅक टू द वाईज ओल्ड आऊल अँड गेव हिम द मँगो. आता ते परत आले बरं का, तसेच जसे गेले होते की हत्तीच्या पाठीवर बसून माकडाने नदी क्रॉस केलेली होती की नाही, आणि मग ते तसेच रिटर्न आले, परत आले, आणि वाईज म्हणजे शहाण्या आणि ओल्ड आऊल म्हणजे म्हाताऱ्या शहाण्या त्या घुबडाला त्यांनी तो आंबा दिला. ही वॉज व्हेरी हॅपी. तो खूप आनंदी झाला. मग आता तो काय म्हणतोय बघा. नाव यू टेल मी हू इज बेटर. आता तुम्ही मला सांगा की कोण बेटर आहे, कोण श्रेष्ठ आहे. मग काय झालं, दोघांच्याही लक्षात आलं की दोघांनी एकमेकांना कशी मदत केली होती, हो की नाही. मग हत्ती दादा म्हणतो, आय एम स्ट्रॉंग, द मंकी इज क्विक अँड यू आर वाईज. मी शक्तिशाली आहे, माकड चपळ आहे, आणि तू शहाणा आहेस, हुशार आहेस. ऑल ऑफ अस आर गुड ॲट समथिंग. आपण प्रत्येकजण कशा ना कशात तरी हुशार आहोत किंवा चांगले आहोत, चांगलं श्रेष्ठ आहोत कशा ना कशात तरी, हो की नाही. व्हॉट अबाउट यू माय फ्रेंड्स. असं त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारला आहे. आणि माकड काय म्हणतंय,
व्हॉट आर यू गुड ॲट? तुम्ही कशामध्ये हुशार आहात? असं तो विचारतोय. आणि इकडे शेजारच्या चित्रामध्ये त्यांनी काय दिलंय बघा. आणि इथे शेजारच्या चित्रामध्ये काय दिलंय बघा. एलिफंट अँड मंकी फॉरगॉट देअर फाईट अँड द आऊल फॉरगॉट इट्स नॅप. आता तो जो एलिफंट म्हणजे हत्ती आणि माकड होता ते भांडण विसरूनच गेले एकमेकांमधलं. फॉरगॉट म्हणजे विसरले. आणि तो जो आऊल होता, घुबड होता, तो त्याची डुलकी काढायचं विसरून गेला. आणि असे छान तिघंजणं एकदम आनंदी झाले. आलं लक्षात तुमच्या? तर मग या धड्यावरून आपण काय, या लेसनमध्ये आपण काय शिकलो की आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी चांगला गुण असतो. प्रत्येकजण कशा ना कशात तरी श्रेष्ठ असतं किंवा कुशल असतं. आलं लक्षात?